नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय दत्तक घेताना आणि त्यामध्येही नेमकी दत्तक घेताना, मूल दत्तक घेताना नेमकी प्रक्रिया काय काय असावी, काय काय गोष्टींची काळजी घ्यावी आणि आपली मानसिक तयारी नेमकी कशी असावी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयाबद्दल आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत वंदना पाटील, अडॉप्शन काउन्सिलर आहेत. दत्तक समन्वय समितीचं काम त्या करत आहेत आणि त्यांच्याकडून आपण आणखीन डिटेल्स जाणून घेणार आहोत. पण यासाठी आम्ही तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो आहोत. या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला 1:30 ते 2 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-668-99204 अर्थात 022-668-99204. आपण चर्चेला सुरुवात करूया. वंदना मॅडम, दत्तक घेताना हा इतका खरं तर अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. नेमकी दत्तक घेतानाची प्रक्रियेला सुरुवात कुठून होते? जेव्हा पालक आपल्या लग्नानंतर काही वर्ष मूल झालं नाही, ह्याच्यानंतर जेव्हा विचार करायला लागतात दत्तकाचा, तेव्हा जे ऑफिसमध्ये येतात किंवा एखाद्या संस्थेजवळ येतात, तेव्हा त्यांची दत्तक प्रक्रिया सुरू होते. पण त्याच दिवशी ते दत्तकासाठी योग्य आहेत का हे ठरत नाही. तर त्यांना प्रथम फर्स्ट इनटेक इंटरव्ह्यूसाठी यावं लागतं. त्या इंटरव्ह्यूमध्ये ते मानसिकता तयार आहे की नाही, त्यांची ते तयार आहेत की नाही अडॉप्शनला, किंवा त्यांनी काय विचार करून आलेले आहेत हे चेक केलं जातं. त्याच्यानंतर त्यांना अडॉप्शनसाठी तयार केलं जातं. हे करताना सुरुवातीला कायदेशीर प्रक्रिया म्हणजे त्यांना रजिस्टर व्हावं लागतं. पहिल्याच दिवशी येतात तेव्हा ते रजिस्टर होऊ शकत नाही. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं जातं त्यांना की एवढे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील. साधारण 12 ते 13 कागदपत्र त्यांना द्यावी लागतात. ते जेव्हा कागदपत्र पूर्ण करतात तेव्हा ते रजिस्टर होतात. आणि रजिस्टर झाल्यानंतर त्यांची मानसिकता तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यांच्या घरी होम स्टडी केला जातो. आणि त्या होम स्टडी नंतर ते लोक अवेलेबल पालक म्हणून तयार आहेत की नाही हे चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ चिल्ड्रनवर त्यांना मूल दाखवलं जातं. ह्या साधारण प्रक्रियेला साधारण 6 ते 7 महिने कालावधी जाऊ शकतो. म्हणजे एखादी समज आपण तुमच्याकडे समज एखादी विषाणा आली तर बाळ घरीपर्यंत किंवा एखादा मूल घरी येईपर्यंत 6 ते 7 महिन्यांचा कालावधी, किमान 6 ते 7 महिन्याचा कालावधी. बरोबर. नेमकं मग मूल दत्तक घेताना किंवा तुम्ही पालकांना काय काय म्हणजे त्यांचे प्रश्न काय असतात, म्हणजे आतापर्यंतचा तुमचा अनुभव काय सांगतो? मुलगा, मुलगी किंवा रंग याच्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतील. मग तसे प्रश्न येतात तेव्हा तुम्ही काय करता? सुरुवातीला जेव्हा पालक येतात तेव्हा त्यांच्या कल्पना खूप मर्यादित असतात. किंवा आता गेल्यानंतर आम्हाला लगेच मूल मिळणार आहे का, इथपासून ते आम्हाला आमच्यासारखंच मूल मिळणार आहे का,